अन्यहासेयो नमस्कार, मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण चालू केला आहे टॉपिक सिरीज। ओके, तर आजचा जो धडा आहे तो कोणता आहे? 10वा। तर मागे आपण 10व्या धड्यावरती लेक्चर घेतलं होतं ऑडिएसॉ ओस्योसॉयो। तर आज आपण काय करणार आहोत? प्रॅक्टिस म्हणजे काय तर एक्सरसाइज करणार आहोत, ह्याची प्रश्न उत्तरं सोडवणार आहोत। तर मागच्या या धड्यामध्ये आपण काय बघितलेलं? तर आपण पास्ट टेन्स बघितलेला, त्याच्यानंतर शीचा पास्ट टेन्स काय होतो ते बघितलेलं, त्यानंतर आपण काय बघितलेलं तर या ठिकाणी मंथ्स बघितलेले आणि डेट बघितलेला। तर या आणि दुसरं म्हणजे मेन महत्त्वाचं याच्यामध्ये आपण अजून काय बघितलेलं तर जीमान। जीमान म्हणजे काय तर परंतु। तर या सगळ्या गोष्टींचा आपण काय करणार आहोत आता एक्सरसाइज करून काय करणार आहोत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या ठिकाणी बघा, पहिला जो प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी तिथे कंसामध्ये काय दिलेलं आहे? मिगुक। काय दिलेलं आहे कंसामध्ये? मिगुक। या ठिकाणी कंसामध्ये काय दिलेलं आहे? मिगुक। आणि त्याचा वापर करून या लोकांनी काय केलेलं आहे? मिगुगेसॉ ओस्योसॉयो। आता मिगुक म्हणजे काय तर अमेरिका। ओके, आणि एसॉ म्हणजे आपल्याला माहिती आहे फ्रॉम। ओस्योसॉयो म्हणजे काय तर ये आला आहात का? आर यू फ्रॉम अमेरिका किंवा अमेरिकेवरून आला आहात का? ॲक्च्युली ह्याचा हा अर्थ होतो की अमेरिकेवरून आला आहात का किंवा आर यू फ्रॉम अमेरिका। तर त्यांनी काय सांगितलं आहे? योगुक कंसामध्ये लिहून काय सांगितलेलं आहे? आनियो योगिगेसा योंगुगेसॉ वॉसॉयो म्हणजे काय तर नाही लंडनवरून आलो आहे किंवा लंडनचा आहे। ओके, तर त्या पद्धतीने आपण इथे सुद्धा हे आपल्याला वाक्य बनवायचे आहेत। तर इकडे बघा, हे जे दुसरं आहे तिकडचं मी बनवते प्रश्न। तर पहिलं काय आहे? इल्बोन। इल्बोन म्हणजे काय तर जपान। इल्बोनेसॉ वॉस्योसॉयो। जपानवरून आला आहात का किंवा जपानचे आहात का? तर काय सांगतो आहे? आनियो तर कुठून आहे? जुंगुक। जुंगुक म्हणजे काय तर चायना। ओके, तर जुंगुक एसॉ। आता वॉसॉयो या ठिकाणी बघा, ओस्योसॉच्या जागी काय येणार आहे? वॉसॉयो। काय वॉसॉयो म्हणजे आलो आहे। ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हे पहिलं, तिसरं आणि चौथं सोडवायचं आहे। तर या ठिकाणी फ्रान्स आहे, त्याच्यानंतर मिगुक म्हणजे अमेरिका, त्याच्यानंतर हुजू म्हणजे ऑस्ट्रेलिया। हे आपण बघितलेलं धड्याच्या खाली जिथे शब्दार्थ दिलेले असतात तिथे हे दिलेलं होतं। ओके, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे ते काय आहे तर ऑन्जे हांगुगे ओस्योसॉयो। ऑन्जे म्हणजे काय तर कधी, आणि हांगुगे। हांगुगे म्हणजे काय तर कोरिया। कोरियात। ओस्योसॉयो म्हणजे काय आलात। ओके, कधी कोरियात आलात किंवा कधी कोरियामध्ये कधी आलात तर तिथे काय दिलेली आहे? तारीख दिलेली आहे। 3 वॉल म्हणजे काय? साम वॉल इशिबिल इल। मग आता ते आपल्याला बघा, आपल्याला कसं लिहायचं आहे? कोरियनमध्ये लिहायचं आहे वॉसॉयो। ओके, तर आता या ठिकाणी बघा, इथे काय विचारलेलं आहे? ऑन्जे इल्बोनेसॉ वॉस्योसॉयो। तर आपण काय सांगायचं आहे? 2 वॉल। 2 वॉल म्हणजे काय तर फेब्रुवारी। फेब्रुवारी म्हणजे काय? इवॉल। काय झालं? इवॉल। ओके, आणि 8 तारखेला आलो आहे तर 8ला आपल्याला माहिती आहे काय म्हटलं जातं? फाल। फाल इल वॉसॉयो। आलं लक्षात? त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, ऑन्जे मिगुगेसॉ ओस्योसॉयो। तर तुम्ही कधी आलात? अमेरिकेवरून। तर काय आपल्याला लिहायचं आहे? 6 वॉल। आता 6 म्हणजे काय तर जून। जूनला आपल्याला माहिती आहे काय म्हणतात तर यू वॉल। तुम्हाला माहिती आहे 6ला काय म्हणतात? यू, परंतु इथे काय करायचं आहे आपल्याला? क नाही लिहायचं आहे, तर यू वॉल आणि काय युक इल म्हणजे काय 6 तारीखला काय आलेलो आहे? आलेलो आहे। ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, ऑन्जे
खगजांगे खास्यसयो, तर आता या ठिकाणी बघा खादा आहे, खादा म्हणजे काय तर गेलात. ओके, तर आता ऑनजे, ऑनजे म्हणजे काय तर कधी. मग आता हे कसं करणार आहे 11 तारीख, 11 तारीख म्हणजे काय तर नोव्हेंबर. मग नोव्हेंबरला काय सांगणार आहोत आपण शिबिल वॉल. आता 29, 29 कसं लिहिणार आपण ईशिब आणि 9, 9 म्हणजे काय तर खू, ईशिब खू इल खसयो. आलं लक्षात. त्याच्यानंतर हे तुम्हाला करायचं आहे 12 वॉल आणि त्याच्यानंतर 22 तारीख हे तुम्हाला लिहायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्याची उत्तरं द्यायची आहेत. आता इथे मी तुम्हाला फक्त उत्तर लिहून दिलेली आहेत, पण तुम्हाला हे वाक्य हे प्रश्नसुद्धा लिहायचे आहेत आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. सो तुम्हाला प्रश्नाचा पण प्रॅक्टिस होईल लिहिण्याची आणि उत्तराची सुद्धा. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न काय आहे तर ऑदिएस हांगुगरल पेउसयो. तर आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी एसवाचा अर्थ काय आहे तर इकडे कर्म आहे म्हणून या ठिकाणी एसवा घेतलेला आहे, नाहीतर आपण काय लिहितो ए लिहितो. ओके, तर आता या ठिकाणी बघा ऑदिएस हांगुगरल पेउसयो, तर तुम्ही कोरियन कुठे शिकलात तर इल्बोन म्हणजे काय तर जपान. मग जपानमध्ये कोरियन शिकलो. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. तर या ठिकाणी बघा ऑदिएस चिंगुरल मन्नसस्यो म्हणजे काय तुमचा फ्रेंड कुठे भेटला तर कुठे दोसा ग्वान. मग तुम्हाला ह्याचा आन्सर कसं द्यायचा आहे दोसा ग्वानेसा चिंगुरल मन्नस. आता या ठिकाणी सॉ नाही लागणार आहे, मन्नासयो म्हणजे काय तर मित्राला भेटण्यासाठी काय केलं मी दोसाग्वानमध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे किम सनसेंगनी मी ऑन्जे मिगुगे खास्यसयो. तर अमेरिकेला कधी गेल्या टीचर सनसेंगनिम ह्या अमेरिकेला कधी गेल्या तर 10 ऑक्टोबर 17 म्हणजे किती तर शिपचिल इल. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा काय आहे ऑजे इरल हास्यसयो. तर ऑजे म्हणजे काय तर काल. मग काल काम केले का तर नाही आणि यो मग काय बघितलं तुम्ही काय केलं तर टीव्ही बघितला. तर आपण कसं लिहिणार टीव्ही. आता बघण्यासाठी काय आहे फोदा. मग फोदाचं काय होईल फसयो. काय होईल फसयो. मग टीव्ही फसयो. आलं लक्षात. त्याच्यानंतर ह्याचा पुढचा प्रश्न काय आहे चुमारे छेगल इल्क सयो. तर या ठिकाणी आपण काय उत्तर देणार आहे आनियो. आता जुमाल म्हणजे काय तर वीकेंड. इल म्हणजे माहिती आहे तुम्हाला वाचलं का पुस्तक. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी इकडे पाश्चिम मध्ये लेटर आलेले आहेत त्यामुळे इकडे काय केलेलं आहे अस्य आलेला आहे म्हणजे काय वापरलेला आहे अशी वापरलेला आहे. आलं लक्षात. मग इथे आपण आन्सर काय करणार आनियो. मग तुम्ही वीकेंडला काय केलं आहे तर मी आराम केला आहे. तर आराम करण्यासाठी शब्द आपल्याला माहिती आहे स्विदा. मग स्विदाचं पास्ट टेन्स काय होणार आहे स्वी व सयो. स्विव सयो. मग या ठिकाणी आपण कसं करणार आनियो स्विव सयो. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा हांगुगा छिमे इत्ता और योप्ता म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे हांगुगॉनन हांगुगा छेमी इत्ता. हे छेमी आहे सॉरी हांगुगा छेमी इत्ता और योप्ता. मग हांगुगॉनन छेमी इट जिमान और यो वयो. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय वापरायचं आहे जिमान वापरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी बघा ऑरियोप्ता आलेला आहे. ऑरियोप्ताचा
पाश्चिम मध्ये काय आलेलं आहे तर प आलेला आहे. तर आपण आत्ताच इरेग्युलर वर्ब शिकलेलो आहोत. ज्यांनी कोणी लेक्चर बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या. आत्ताच टाकलेलं आहे लेक्चर हे मी. तर त्या ठिकाणी आपण बघितलं की ज्या वेळेला पाश्चिम मध्ये प आलेला असेल तर आपण काय करतो, तो अगोदर तर आपण स्टेम जसंच्या तसं लिहून घेऊया. त्याच्यानंतर पाश्चिम मधला प जो आहे तो आपण काय करतो, काढून टाकतो आणि आपण त्याच्या पुढे काय लावतो, ऊ लावतो. मग या ठिकाणी बघा आपण काय केलं, और य ऊ प्लस मग आता इथे ऊ आलेला आहे त्याच्यामुळे पास्ट टेन्स काय लागेल, ऑसॉयो. मग ऊ प्लस ऑ काय होतो, व. हे आपल्याला माहिती आहे म्हणून आपण इथे काय घेणार, और य वसॉयो. आलं लक्षात. तर या पद्धतीने याचा पास्ट टेन्स होतो. आता हा जो आहे तो काय आहे, प्रेझेंट टेन्स आहे. काय आहे, प्रेझेंट टेन्स. तर काय केलेलं आहे इकडे, हांगुगा छेमी इत्ता और यप्ता. तर छेमी म्हणजे काय तर इंटरेस्टिंग, हे आपण बघितलेलं लास्ट धड्यामध्ये ह्या. आणि इत्ता म्हणजे काय तर असणे. ओके. तर जिमान जेव्हा वापरायचं असेल तेव्हा आपण काय वापरतो, जो वर्ब असेल त्याचं काय वापरतो, स्टेम वापरतो आणि स्टेमच्या पुढे काय वापरतो आपण, जिमान. ओके. तर जिमान म्हणजे काय तर बट किंवा परंतु. तर या ठिकाणी बघा, ओनल छुपता छुत्ता. तर आता छुपता म्हणजे काय आहे तर कोल्ड आणि छुत्ता म्हणजे काय तर गुड आणि ओनल, ओनल म्हणजे काय तर आज. ओके. तर आपल्याला काय माहिती आहे, आज थंड आहे पण छान आहे, परंतु आपण हे कसं लिहिणार, ओनरेन नालशिगा छुप जिमान जोवा यो. म्हणजे काय तर आजचं जे वेदर आहे ते काय आहे, थंड आहे परंतु छान आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरं जे वाक्य आहे ते कसं आहे, टेलिव्हिजन इत्ता नेंजांगो ऑप्ता. तर आता ह्याचं कसं लिहिणार तुम्ही, आता टेलिव्हिजनला मी टीव्ही लिहिते डायरेक्टली, थीबी इत जिमान नेंजांगो ऑप्सयो. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण हे वाक्य अजूनही बनवू शकत होतो चांगल्या पद्धतीने. माझ्या रूम मध्ये ने भांगेनन, माझ्या रूम मध्ये टीव्ही आहे परंतु फ्रीज नाही आहे. ओके. त्याच्यानंतर तिसरं जे वाक्य आहे ते काय आहे, हांगुक छुपता जेसुदो छुपची आणता. आता ह्या ठिकाणी बघा हे वाक्य आपण कसं करणार आहोत, तर हांगुक म्हणजे काय तर कोरिया थंड आहे परंतु जेसुदो, जेसुदो म्हणजे काय तर जेसू लँड आयलँड, जेसू आयलँड जे आहे ते काय आहे थंड नाही. जी म्हणजे काय इकडे काय आलंय नकारार्थी. ओके. तर आपण इथे कसं लिहिणार, हांगुगन छुप जिमान जेसू दोनन छुपची आणहायो. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी नन आपण पुन्हा लावलेला आहे का, कारण की इकडचा जो टॉपिक वेगळा आहे आणि इकडचा टॉपिक वेगळा आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर चौथं बघा काय लिहिलेलं आहे, ना हक्योए खादा मारिशी होंगवाने खादा. तर आता या ठिकाणी बघा, ना म्हणजे कोण तर मी. ओके. तर मी शाळेत गेलो परंतु मारी कुठे गेला आहे, खोंगवान. खोंगवान म्हणजे काय तर पार्क. आता या ठिकाणी बघा, तर हे कसं लिहिणार आपण, तर नानन हाक्योए खाजिमान मारिशिनन खोंगवाने
आता या ठिकाणी तुम्ही पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्स तिघांपैकी कोणतेही एक लावू शकता. तर या ठिकाणी बघा, दुसरी जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की 10वा धडा जो आहे तो काय करायचा आहे, वाचायचा आहे आणि त्याच्यावरून काय करायचं आहे, थेत्था भासयो म्हणजे काय तर आन्सर करायचे आहेत. तर पहिला प्रश्न काय विचारलेला आहे, मारी शिनन हांगुगे इसयो. तर मारी हांगुगामध्ये आहे का, तर हो आहे. तर आपण काय देणार आहे आन्सर, येस, ने, मारी शिनन हांगुगे इसयो. ओके. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो काय आहे, मारी शिनन योजम मुअसल हे यो. तर योजम हे कसं लिहायचं, मी आपण पहिलं पण दाखवलेलं मी तुम्हाला, योजम असं लिहायचं आहे. ओके. तर मारिशिनन काय करत आहेत, योजम म्हणजे काय तर दीज डेज, आजकालच्या दिवसांमध्ये मारिशिनन काय करत आहेत, तर ते काय करत आहेत, कोरियन शिकत आहेत. आपल्याला माहिती आहे. मग आपण काय लिहिणार आहोत, 한국어를 공부해요. त्याच्यानंतर 한국어 공부가 어떻습니까. तर 어떻습니까 म्हणजे काय, हाव. ओके. कसं, ऑत्तो म्हणजे काय तर हाव. तर कोरियन कसं आहे शिकण्यासाठी, तर त्यांनी काय उत्तर दिलेलं मारिशिननी की इंटरेस्टिंग आहे परंतु डिफिकल्ट आहे. तर इंटरेस्टिंगसाठी काय शब्द होता, छेमी. आता या ठिकाणी बघा, इथे 10वा धडा जेव्हा तुम्ही वाचाल त्यावेळेला बघा, छेमी इत. ओके. तर या ठिकाणी काय आहे, छेमी इत जिमान म्हणजे आहे परंतु काय आहे, डिफिकल्ट आहे. म्हणजे काय तर ऑर्योप्ता. काय होता शब्द, ऑर्योप्ता. तर तुम्ही कसं लिहिणार, त्याचा आन्सर कसं करणार, मी इथे खाली लिहिते, ह्याचा आन्सर कसं तुम्ही लिहिणार, 한국어를 공부가 재미있지만 어려워요. आलं लक्षात. या ठिकाणी बघा, 10वा धडा जे आहे त्याच्यामध्ये कसं लिहिलेलं आहे, छेमी जिमान ऑर्यो वायो. त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, याचं आन्सर करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, योंगवी जी आहे ती काय करते आहे, विल्सनला विचारते आहे, विल्सन शिनन ऑदिएसो वस्योसयो. तर विल्सन काय सांगताय, छॉनन योंगुगेसो वस्योयो म्हणजे काय तर तुम्ही कुठून आहात, तर मी लंडनचा आहे किंवा लंडनवरून आलो आहे. योंगवी काय विचारते आहे, डॅश डॅश हांगुगे ओस्योसयो म्हणजे इथे काय करायचं आहे, रिकाम्या जागा भरायच्या आहेत आपल्याला. तर इथे काय अर्थ असेल की कोरियात आलात का, तर कधी आलात का, इथे काय येणार, कधी आलात. कोरियात आलात का, तर इथे काय येणार आहे, कोरियामध्ये कधी आलात. तर इथे काय येणार, कधीचं काय येतो, ऑनजे. ओके. त्याच्यानंतर छॉनन सामवाल शिफार इल डॅश डॅश वसयो. तर या ठिकाणी बघा, इथे कोणतं पार्टिकल लागेल, इकडे लागेल ए पार्टिकल. का, कारण की डेटच्या पुढे आपल्याला माहिती आहे की टाइम पार्टिकल सुद्धा लागतं. त्याच्यामुळे इथे काय लागणार आहे, टाइम पार्टिकल लागणार आहे, ई रे वसयो. त्याच्यानंतर विल्सन शिनन यांगुगेसा हांगुगॉ डॅश डॅश खोंपू हास्यसयो. तर याचा अर्थ काय होतोय, विल्सन शिनन योंगुगेसो म्हणजे काय, योंगुगेसो हांगुगॉ खोंपू हास्यसयो म्हणजे काय शिकायला आलेले आहेत. तर इथे काय लागणार आहे, ऑब्जेक्ट मार्कर लागणार आहे, रल हांगुगाच्या पुढे. त्याच्यानंतर आनियो हांगुग डॅश डॅश खोंपू हेयो म्हणजे कुठे, तर विल्सन शिनन तुम्ही काही लंडनमधून कोरियन शिकला आहात का, तर नाही, तर कोरियामधून. मग आपण काय लिहिणार इकडे, हांगुगेसो. त्याच्यानंतर इथे काय योंगवी काय बोलते आहे, हांगुगॉ खोंबुगॉ डॅश डॅश क्वेश्चन मार्क. तर त्याचा आन्सर काय दिला आहे, ने छेमी इच्छिमान ओरियो वयो. तर हांगुगा खोंबुगॉ छेमी इस्सयो, त्याचं क्वेश्चन काय येणार आहे, छेमी इस्सयो. तर या पद्धतीने ह्याचा दुसरा जो प्रश्न आहे तो असा आपण सोडवलेला आहे. त्याच्यानंतर पुढे तिसरं बघा काय आहे, तर या ठिकाणी बघा, ऑजे ऑदिये खस्यसयो. तर आतापर्यंत आपण काय बघत होतो, एसो बघत होतो, परंतु आता आपण काय बघणार आहोत, ए. ऑजे ऑदिये खस्यसयो. तर ऑजे म्हणजे काय, तर काल, काल कुठे गेलेलात, तर ऑजे
शिकतांगे खासॉयो. तर शिकतांग म्हणजे आपल्याला माहिती आहे रेस्टॉरंट, तर जे शिकतांगे खासॉयो, तर त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, इथे ऑलरेडी उत्तरं दिलेली आहेत, त्याची फक्त आपल्याला प्रश्न विचारायची आहे. तर इकडे बघा, फ्रान्सेसो वसॉयो. वसॉयो म्हणजे काय, तर आलो आहे फ्रान्समधून. तर इथे आपण कसा प्रश्न विचारणार, फ्रान्स तुम्ही कुठून आला आहात. ओके, मग आपण कसं विचारणार, ऑदिएसो ओस्योसोयो, तुम्ही कुठून आला आहात, तर फ्रान्समधून आलो आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, चिलवॉल शिपखू इरे इल्बोने खासोयो. तर या ठिकाणी बघा काय आहे, ही तारीख दिलेली आहे की 7व्या महिन्यात 19 तारखेला काय केलं, जपानमध्ये गेलो. ओके, मग आपण कसं लिहिणार, ऑन्जे कधी. ओके, ऑन्जे इल्बोने खास्योसोयो. आला लक्षात. त्याच्यानंतर पुढे बघा, तिसरा जो प्रश्न आहे तो काय आहे, इल्बोनेसो हांगुगॉरल पेवसोयो. जपानमध्ये कोरियन शिकलो. तर त्याचा आपण प्रश्न काय विचारणार आहोत, ऑदिएसो कुठे शिकलात, हांगुगॉरल पेवसोयो, तर जपानमध्ये. त्याच्यानंतर ओनरन म्हणजे आज तारीख ही आहे, तर ओनरन शिवॉल. आता या ठिकाणी बघा, शिवॉल नाही येणार, या ठिकाणी फक्त काय येईल, शिवॉल. शिवॉल आणि 11 म्हणजे काय, तर शिबिल. शिबिल इल इम्निदा, शिबिरिल इम्निदा. तर या ठिकाणी बघा, आज तारीख ही आहे असं सांगतोय, तर त्याचा प्रश्न काय येणार, आज तारीख काय आहे. तर तुम्हाला माहिती आहे आपण शब्द शिकलोय, ओनरन म्योचिल इम्निका. तर या ठिकाणी बघा, म्योचिल हा शब्द आपण शिकलो होतो, इकडे असेल कुठेतरी, ज्या वेळेला आपण बघत होतो 10व्या धड्यामध्येच आहे, आपण बघितलेलं म्योचिल. हे बघा दिसतंय तुम्हाला, म्योचिल. तर आपण काय करायचं आहे, आन्सर द्यायचा आहे. क्वेश्चन काय करणार, ओनरन म्योचिल इम्निका. तर आज काय तारीख आहे, तर ही तारीख आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये काय दाखवलेला आहे की हा 6व्या महिन्याचा, 6 म्हणजे काय, तर जून. जून म्हणजे काय, यू. ओके, तर हा 6व्या महिन्याचा कॅलेंडर दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघा, इथे 3 तारखेला काहीतरी दिलेलं आहे, 9 तारखेला काहीतरी दिलेलं आहे आणि 28 तारखेला काहीतरी दिलेलं आहे. तर त्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे की ह्याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे. इयागी हासेयो म्हणजे काय, तर ह्या विषयावरती तुम्ही काहीतरी बोला किंवा काहीतरी लिहा. तर ह्याच्यामध्ये इकडे बघा, ऑन्जे हांगुगे ओस्योसोयो. तर बाबा युवॉल सामील म्हणजे युवॉल सामील म्हणजे किती, तर किती, जून महिन्याच्या 3 तारखेला काय केलेलं होतं मी, वसोयो कुठे, तर हांगुगा. हांगुगा म्हणजे काय, तर कोरिया. म्हणजे 3 तारखेला काय केलेलं, कोरियामध्ये गेलेलो. तर आता या ठिकाणी आपण कसं लिहिणार बघा, छॉनन. आता इथे 3 तारीख आहे, मग 3 तारखेला आपण कसं लिहिणार, यू. ओके, 6 वॉल आणि तारीख किती आहे, 3 म्हणजे किती, साम इल, सामिरे. काय केलं आपण, हांगुग ए ओस्योसोयो. हांगुगे काय केलो, हांगुगेमध्ये काय आलो. मग आपण इथे काय करणार, वोसोयो. त्यानंतर आपण काय केलं, छॉनन. त्याच्यानंतर पुढची तारीख काय आहे, 9 तारीख. मग आपण काय केलं, यू वॉल. 9 म्हणजे काय, तर खू. खू इरे. आपण काय केलं, चिंगूला भेटायला गेलो, मग चिंगुरिल मन्नासोयो. आणि त्याच्यानंतर यॉंगवा म्हणजे काय, तर मूवी. तर आता तुम्ही हे सांगू शकता की तुम्ही मूवीला गेला तर तुम्ही खा पण वापरू शकता किंवा मूवी बघितला तर तुम्ही फो पण वापरू शकता. ओके, तर दोघांपैकी कोणताही वापरून तुम्ही काय करू शकता, इकडे वाक्य बनवू शकता. ओके, तर या पद्धतीने तुम्ही वाक्य बनवायची आहेत. आणि त्याच्यानंतर 5वा जो प्रश्न आहे तो काय आहे, ऑन्जे हांगुगे वसोयो.
तर हे जे प्रश्न आहे तो काय करायचा आहे, ऐकायचा आहे आणि त्याच्यानंतर लिहायचं आहे आपल्याला. परंतु आपण ऐकण्याची तर अजूनपर्यंत प्रॅक्टिस सुरू केली नाही आहे. तर या ठिकाणी बघा, जर तुम्हाला सांगितलं तर त्याच्यानंतर ह्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला महिना लिहायचा आहे आणि डेटवरती हे करायचं आहे. जसं की थोनी जो आहे त्याची कोणता महिना चालू असेल तो इथे लिहायचा आहे, विल्सनचा कोणता आहे, तर ते तुम्हाला ऐकायचं आहे. ओके, समजा इथे आपल्याला 5वा महिना लिहायचा आहे, तर 5व्या महिन्याला काय म्हटलं जातं, तर ते लोक 5 नाही बोलणार. 5व्या महिन्याला काय म्हटलं जातं, मेला ओ. मग ते काय बोलणार, ओ वॉल. तर ओ वॉल मग तुम्हाला इकडे ओ लिहायचं आहे, म्हणजे 5 लिहायचं आहे. आता जसं की खू वॉल लिहायचं असेल तर इकडे तुम्हाला खू नाही लिहायचं आहे, इकडे तुम्हाला 9 नंबर लिहायचं आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला शी वॉल लिहायचं असेल तर तिकडे तुम्हाला काय लिहायचं आहे, 10 शी वॉल. ओके, त्याच्यानंतर इकडे जर तुम्हाला सांगितलं शिबी वॉल, तर शिबी वॉल म्हणजे किती, तर 12. मग इथे 12 लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे आन्सर जेव्हा ते सांगतात तेव्हा ते लिहायचं असतं. तर या ठिकाणी आपला 10वा जो धडा आहे तो संपलेला आहे. त्याची प्रॅक्टिससुद्धा आपली संपलेली आहे. तर तुम्ही पण त्याची प्रॅक्टिस करा. ही प्रश्न उत्तरं तुम्ही सोडवा. मला जेवढं जमलं तेवढं मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला सोडवून दिलेला आहे. मोस्ट ऑफ तर मी सगळेच कंप्लीट केलेले आहेत. सो इथे आपला धडा संपलेला आहे. आता आपण भेटूयात पुढच्या धड्यामध्ये, 11व्या धड्यामध्ये. तर 11व्या धड्यामध्ये काय आहे शिकण्यासारखं, तर 11व्या धड्याचं नाव आहे खॉगी खिम सनसेंगनिम थे खिमनिदा. ओके, तर इथे एक नवीन वर्ड आलेला आहे जो की आपण पुढच्या धड्यामध्ये बघू. पुढच्या धड्यामध्ये मी तुम्हाला शिकवेल की फोनवर कसं बोलायचं, ते आपण काय करणार आहोत, पुढच्या धड्यामध्ये शिकणार आहोत. तर थांबूयात आपण इथेच, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.